तुला दोन्ही संघांमध्ये सर सांगायचं झालं तर एक गेम प्लॅन करावा लागेल दोन्ही संघांना की कुठल्या गोलंदाजावर अटॅक करायचा आहे किंवा कुठल्या बॅट्समननी चांगली फलंदाजी करायची आहे. चांगला गेम प्लॅन करेल तोच हा सामना जिंकेल असं मला वाटतं. नक्कीच. आपण एका सत्काराकडे जाऊया. ऋषिकुमार मोहित यांचा सत्कार करतील रुद्रेश भाटकर. तर रुद्रेश भाटकर यांना विनंती आहे की ऋषिकुमार मोहित साहेबांचा सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन तो सत्कार स्वीकारायचा आहे. की चांगली गोलंदाजी आहे, पण हे दोन फलंदाज खूप महत्त्वाचे आहेत रुपेश. एका रुचित असेल आणि मनीष असेल. दोघेही भावांची फलंदाजी आपण पाहिले. रुचितने पहिलेच एक स्कोर पुढे ढकलत घेऊन गेला. एक स्टेबल इनिंग्स त्यांनी सुरुवात केली आणि मग त्याने अटॅक चढवला. एक चांगली रणनीती रुचितची बघायला मिळाली. नक्कीच एक प्रोफेशनल क्रिकेट याकडून पाहायला मिळाला. एक बॉक्स क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी, एक आजच्या दिवसातली चांगली सर्वोत्कृष्ट फलंदाजी मला पाहायला मिळाली. नक्कीच रुचितकडून आपल्याला ती आजच्या दिवसाची चांगली फलंदाजी. तो शेवटच्या चेंडूवर बाद झाला रुपेश. तोही धावबाद झाला मला वाटतं. नाही, डायरेक्ट आउट ऑफ द बॉक्स गेला. दोन लगातार चौकार ठोकले होते त्यांनी. कदाचित तो तिसरा चौकार पण आला असता. आणि चांगली पर्सनॅलिटी पण चांगली वाटते. एक प्रोफेशनल खेळाडू, एक चांगला उभरता खेळाडू भरटकुल या संघाकडून पाहायला मिळतो आपल्याला. तर सामन्याला सुरुवात होते. प्रथम चेंडू घेऊन परेश हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण करतोय आणि आपल्या संघाचा अकाउंट ओपन करतोय तो रुचित. रुपेश, परेशच्या गोलंदाजीचं गमक काय आहे? तो ऑफ स्पिन, लेग स्पिन याच्यावर भरोसा ठेवत नाही. तो अचूक टप्प्यावर भरोसा ठेवतो. अचूक टप्पा आणि भेदक मारा याच्यावर आणि स्वतःवर कॉन्फिडन्स जास्त. हो, जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला वाचून गोलंदाजी करतो. त्यामुळे आत्तापर्यंत सक्सेसफुल एक क्रिकेटर आहे. बॉक्स क्रिकेटचा बादशाह मानला जातो. नक्कीच दांडाबॅकरचा बॅकबोन आहे परेश केतकर. मग फलंदाजी असो गोलंदाजी असो, ना ऑलराऊंडर परफॉर्मर आहे तो. तसंच प्रथमेश आहे, राहुल आहे. एक चांगली टीम बॉन्डिंग आहे त्यांची आणि खूप एक मजबूत संघ आपल्या तालुक्यातील बॉक्स क्रिकेटतील दांडापॅकर संघ आपण पाहतोय. म्हणजेच जो इतिहास दांडापॅकरचा 40 ते 50 वर्षाचा आहे तो या यंग जनरेशननी पुढे नेला आहे असं वाटतंय तुम्हाला जयेश? हो, नक्कीच नक्कीच. दांड्यावर खेळाडूंची कमतरता नाही आहे. सो येतो तर चांगला खेळणारच. कसं आहे, जर चांगली क्रिकेट खेळायला मिळालं तर क्रिकेटर तयार होतात. वा, जबरदस्त चौकार रुचितच्या बॅटमधून टॅप केला होता. 3 क्षेत्ररक्षक होते कव्हर रिजनला, त्याच्या वरून हा चौकार गेलाय. 2 बॉल्स हा चौकार गेलाय. परेश थोडासा नाखुश होते क्षेत्ररक्षकाकडून, कारण प्रथमेश आहे, अभंग आहे, आणखीन एक क्षेत्ररक्षक आहे, त्यांना चखवण्यात यश आलं रुचितला. म्हणून आपण चर्चा करतोय रुपेश की रुचितवर नजर ठेवली पाहिजे दांडापॅकरनी. काय सांगशील? खरोखर त्याच्याबद्दल एक गेम प्लॅन करायला पाहिजे आणि सुंदर खेळाचं प्रदर्शन करतोय रुचित. एक प्रोफेशनल खेळाडू म्हणून मला दिसतोय. कुठल्या चेंडूवर अटॅक करायचा, कुठला चेंडूवर डिफेन्स करायचा, एक उत्कृष्टरित्या तो त्याची जबाबदारी पार पाडतोय. टेक्निक आहे, ती टेक्निक तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप गरजेची पडते. प्रॅक्टिस मेन्स परफेक्ट असं म्हटलं जातं. सातत्य जर तुमच्या क्रिकेटमध्ये असेल तर तुम्ही नक्कीच नावलौकिक मिळवता. नक्कीच नक्कीच. सराव हा पाहिजेच. सराव केल्याशिवाय क्रिकेट होणार नाही. नक्कीच. आपण काल पाहिलं योगेश पेंडकर थोडासा हतबल दिसला, कारण बॉक्सची प्रॅक्टिस त्याला नव्हती. त्यांनी कबूल केलं की नाही, मी 10-12 वर्ष खेळलोच नाही तर माझ्या बॅटवर लागणारच नाही. आणि हे एक मोठ्या क्रिकेटरचं मोठेपणा पण होता. आणि 8 धावा झाल्यात पहिल्या षटकानंतर. माघारही घेतला की नाही, माझ्या बॅटवर लागत नाहीये. हे खरं क्रिकेट असतं. नक्की हे मान्य करणे खूप गरजेचं असतं की ॲक्च्युअल जी सिच्युएशन आहे मान्य करतात, म्हणून ते प्रोफेशनली आणि मोठे खेळाडू असतात. बरं, चला पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या सवंतर धावसंख्या झाली ती 8 धावा. एक कॅल्क्युलेटर धावसंख्या म्हणून 8च्या सरासरीने खेळत आहेत. पाहूया. सुंदर फटका आणि खणखणीत चौकार मनीषच्या बॅटमधून निघतोय. पहिला चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा. नक्कीच. विकेटसाठी रुद्रेश भाटकर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 50 रुपयात सिद्धूला. मला वाटतं तुम्ही क्षेत्ररक्षणाची जागा बदललीत, सातत्याने बदललीत, तर तुम्ही त्या क्षेत्ररक्षकावर दाखवताय अविश्वास असं मला वाटतं. कारण अक्षय अतिशय चांगलं यष्टीरक्षण करत होता मागच्या सामन्यात. त्याला बाउंड्री लाईनला घेतलं आणि पुन्हा मला वाटतं अक्षयला त्याच जागेवर आणतायत. अभंग आपल्या जागेवर येतोय, राहुल पुन्हा आपल्या जागेवर जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षण व्यवस्थित सजवलंय. नक्कीच. आपली झालेली चूक लवकर कळली तर त्याचा फायदा होईल, आणि जर त्याला उशीर झाला तर तुमचा घाटा आहे. निश्चितच. तर मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 13 धावा. दुसरं षटक चालू आहे सिद्धेशच्या रूपात. सिद्धू एक
ऑलराऊंडर खेळाडू दांडापैकी संघाचा एक पुन्हा धाव एकदा डिक्लेअर घेतोय ही एक आणि दुहेरी धाव. आपण मागच्याही सामन्यात आता गेम पाहिला आणि रुचीची नजर सुद्धा आहे की शेवटचे जे गोलंदाज येतात तिसऱ्या किंवा चौथ्या षटकातले त्याच्यावर आपण आक्रमण करू शकतो. सुरेख फलंदाजी करतोय रुचित. म्हणजे तुम्ही जेव्हा क्रिकेट शिकण्यासाठी जाता तर कोचिंग मॅन्युअलमध्ये जे शिकवले जातात स्ट्रोक तुम्हाला फ्रंट फुटला डिफेन्स कसा करायचा आहे, कव्हर ड्राय कसा आहे, ते परफेक्ट क्लिकसाठी फोटोग्राफरच्या स्ट्रोक जे येतात तसे स्ट्रोक रुचितच्या बॅटमधून आपल्याला दिसतात रुपेश. त्या दरम्यान सुरेख चेंडू क्लीन बोल्ड गडी बाद होतोय, क्लीन बोल्ड झालाय तो. मनीष पहिला झटका लागतोय तो. रुद्रेश भाटकर यांच्याकडून येतात सिद्धूला 50 रुपयाचं पारितोषिक आणि उत्तम भाटकर यांच्याकडून 15. सिद्धेशला 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेटला 50 रुपये आहेत रुपेश. दांडा पॅकरसाठी नक्कीच प्रेरित करणारे प्रोत्साहन देणारे ती बरीचशी लोक आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज आला रोमेश अर्थात हिटमॅन 45 जर्सी क्रमांक. रोहित शर्माचा मोठा फॅन दिसतोय. नक्कीच कारण आणि क्रिकेटर जे आपल्या अंगात घातलेला जर्सीचा क्रमांक आपल्या रोहित शर्माचा मोठा फॅन सिद्धू देखील आहे. तो गोलंदाजी करतोय आणि फलंदाजीला आले तर रोमेश दुसरं षटक संपलंय. मला वाटतं 2 षटक संपले, धावसंख्या धावून पोहोचते ते 15 धावा. सुरेख गोलंदाजी, एक चौकार खाऊन देखील फक्त 7च धावा दिल्या सिद्धूने. सुरेख गोलंदाजी. रमेश 15 धावा झाल्यात. काय धावसंख्या रुचितच्या डोक्यात असेल? मला वाटतं 30 ते 32 धावांचं टार्गेट सेट करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. नक्की, कारण प्रथमेश आता गोलंदाजीला आला. प्रथमेशला पण तेच सेम कॅश प्राईज राहिली रुद्रेश भाटकर यांच्याकडून. प्रत्येक विकेटला त्यालाही 50 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि दोन्ही संघांमधील दांडापैकर संघातील प्रोफेशनल खेळाडू आहेत, एक व्यावसायिक खेळाडू आहेत. सुंदर फटका त्या दरम्यान ऑफसेटच्या दिशेला पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण करतोय परेश, प्रथमेश, राहुल. नक्की व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. मजबूत संघ आहे. सिद्धू, परेश असे 5 खेळाडू तरी मला वाटतं व्यावसायिक आहेत या संघात. आणि हा नौका संघ आपण पाहतोय भरटकोलचा चांगली फाईट देतोय समोरच्या संघाला. नक्की नौका असं म्हणता येणार नाही, पण आत्ता त्यांनी पाय रोवलेत खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये. आणि आपली ताकद त्यांनी मागच्या सामन्यात दाखवली. 46 धावा करणे कुणालाही शक्य नाही मैदानात. एक मोठी धावसंख्या रुचितच्या माध्यमातून या संघाने मगाच उभारली होती. मग अंडरम बॉक्स असेल, अंडरम ओपन क्रिकेट असेल, हा संघ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतो. नो बॉल, एक अतिरिक्त धाव मिळते. खराब गोलंदाजी प्रथमेशकडून. शुभम काहीतरी त्याला टिप्स देण्यासाठी येतोय. रुचितचा विकेट खूप महत्त्वाचं ठरेल. छोटं बोलत गप्प असा आवाज नाही करायचा आता. चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रथमेश. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स आणि मला वाटतं डायरेक्ट हिटला बाद झाला असता रोमेश. नक्कीच. त्या दरम्यान पुन्हा एकदा रुचित. आता मात्र आक्रमक पवित्र खेळणे त्याला गरजेचं आहे. आता पाहूया प्रथमेश गोलंदाजी करतोय. आता मात्र सुरेख चेंडू त्या दरम्यान पहिल्यांदा बीट झाला. मला वाटतं या पूर्ण तिसऱ्या षटकामध्ये पहिल्यांदा बीट होतोय तो रुचित. पाहूया पुन्हा एकदा. पाहूया पंचांचा निर्णय पेंडिंग. नॉट आउट येतोय. एक धाव मिळते. आउट. रुचित पोहोचतोय सुरक्षित. जबरदस्त क्षेत्ररक्षण अभंग मांजरेकर यांचं. तितकाच क्विक रिलीज केला होता अझरुद्दीन स्टाईलमध्ये अभंगनी. हलक्या हाताने रोमेशने खेळलाय. एक धाव मिळते. सिद्धूकडे चेंडू जातोय. एकच धाव आणि धावसंख्या पोचते 20. रुचित आक्रमण करेल या चेंडूवर नाही, पण नेक्स्ट षटकात त्याचा आक्रमक फटके आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित त्या चेंडूवर सुद्धा करेल. काय त्याच्या डोक्यात सुरू असेल माहिती नाही. हा चांगला फटका आहे. शुभम आहे तिथे. एक धाव घेतोय रुचित. 1 धावांनी षटक संपते आणि जे पाहिजे ते रुचितला घडलंय. शेवटच्या षटकाची स्ट्राईक त्याच्याकडे येते. एक 10 ते 15 धावांचं टार्गेट नक्की ठेवेल, कारण शेवटचं षटक थोडंसं कमकुवत षटक प्रत्येक संघाकडे आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा 4 षटकांचा रुपये सामना असतो आणि तुम्हाला 4 गोलंदाज काढायचे असतील तर कुठल्याही संघामध्ये तुम्हाला प्रॉपर 4 गोलंदाज भेटत नाहीत. एक तिसरा किंवा चौथ्या षटकाचा जो गोलंदाज असतो तो थोडासा कमकुवत आपल्याला आढळतो. काय सांगशील रुपेश? कमकुवत असं म्हणता येणार नाही, कारण राहुल एक मोठा खेळाडू आहे. नक्की. खूप गोलंदाजीच्या जेव्हावर खूप मॅच जिंकवल्यात त्याने. आता प्रॅक्टिसपासून थोडा दूर आहे, त्यामुळे थोडा
त्याच्यावर प्रेशर असेल. नक्की, म्हणजेच अर्थात बॅड पॅच किंवा प्रॅक्टिसपासून तो लांब असल्यामुळे तितका प्रॉपर जितका तो चांगली गोलंदाजी त्याचं स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डला तो मात्र आता खरा माझ्या उतरत नाही. दृष्टिकोनातून दांडापेकर संघातील तो सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. आता वा. जे खेळाडू खेळतात त्यातून आता कामासाठी बाहेर आहे, प्रॅक्टिसपासून दूर आहे, त्याच्यामुळे गोलंदाजी थोडी. नक्कीच. हा खराब क्षेत्ररक्षण, धावबाद झाला असता रुचित. राहुल नाकुश, जबरदस्त गोलंदाजी आहे राहुलची, पण आक्रमण मात्र दांडा पॅकरनी करू दिलेलं नाही आहे कुठल्याच फलंदाजाला. जबरदस्त क्षेत्ररक्षण शुभम मांजरेकरचं. रोमेशला फक्त मिळते एक धाव आणि धावसंख्या होती 23. काटेकी टक्कर म्हणता येईल रुपेश. आतापर्यंत फलंदाजांनी गोलंदाजचं युद्ध पाहिलं तर कुणालाही विजय दिला नाही. गोलंदाजांनी मात्र थोडा विजय मिळवलाय, मानसिक विजय आता मात्र सुरेख फटका, संजणीत चौकार, रुचित दाखवते आपली बॅटची पॉवर. परेशच्या हातातून चेंडू सुटला, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि हा पहिला चौकार या मॅच मधील आपण पाहतोय रुचितच्या बॅटमधून. 27 धावा होतात रुपेश. आक्रमण चढवले ते रुचितनी. आता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत, पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा करण्यात यशस्वी ठरतो रुचित. रुचितच्या आता डोक्यात दोन्ही चौकार असतील रुपेश, कारण शेवटचे 2 चेंडू आहेत. त्याला माहिती आहे 2 चौकार जर मी ठोकतोय तर माझ्या संघाला एका चांगल्या स्कोर लेवलला घेऊन जातोय. आणि शेवटच्या चेंडूवर जेव्हा चौकार येतो या शेवटच्या षटकात तेव्हा नक्कीच संजीवनी मिळते बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला आणि संघाला. हा चांगला स्ट्रोक, तितकाच चांगला थ्रो. स्पोर्ट्समॅनशिप दाखवली रुचितनी, कारण त्याच्या अंगाला चेंडू लागला होता, त्यामुळे त्यांनी दुसरी धाव घेण्यासाठी धावला नाही. यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्पोर्ट्समॅनशिपसाठी रुचितच्या टाळ्या व्हायला पाहिजे. तो धावला असता तर क्रिकेटमध्ये असा नियम नाही आहे रुपेश की त्या धावा तुम्ही रोखू शकल्या असतात. त्या बरोबर, दोन्ही धावा निश्चित. त्याला द्यायला झाल्या असत्या तुम्हाला, पण निश्चित. रुचितनी स्वतःहून दाखवून दिलं. धावबाद आहे रोमेश, धावबाद. नॉट आउट, त्या संबंधच येत नाहीये. धावबाद आहेस तू, कारण रुचित धावला नाही. दोन्ही फलंदाज एकाच क्रीजमध्ये आहेत. रोमेश बाद होते. शेवटचा चेंडू कोण खेळेल? राजू. 28 धावा झाल्या. 28 लास्ट बॉल आहे. 28 राजू. रुचित जबरदस्त फलंदाजी, 2 चौकार त्याने आतापर्यंत ठोकलेत. नॉन स्ट्राईकला आहे. राहुल शेवटचा चेंडू टाकतोय. राजूसाठी हा चांगला फटका. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव मिळणार नाही राजूला. राजू होते धाव बाद. या 1 धाव आणि धावसंख्या होते 29. 30 धावांचं लक्ष आहे रुपेश. रुचितने या सामन्यात सुद्धा चांगल्या धावा केल्यात. रुचितची जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुरेख 17 धावा फलंदाजी. नॉट आउट केल्यात रुचितने. पुन्हा एकदा 17 धावा म्हणजे पहिल्या सामन्यात 22, आता 17. म्हणजे मालिकावीर किंवा मॅन ऑफ द सिरीजसाठी त्याची घोडदौड खऱ्या अर्थाने सुरू झाली. प्रत्येक सामन्यात तो धावांचा रतीब जमा करतोय आणि एक स्टँडर्ड तो मेंटेन करतोय आणि सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा तो आपल्याकडे खेचतोय. निश्चितच. का याला ऑक्शनमध्ये अफजल मेमन सारख्या संघ मालकांनी घेतले हरिहरेश्वरच्या प्रीमियर लीगमध्ये, हे आपल्या लक्षात येईल. निश्चितच अफजल मेमन सारख्या खेळाडूने जर त्याचा सिलेक्शन केलंय तर त्याच्यामधील काहीतरी खास बात आहेच, हे निश्चितपणे तो दाखवून देतोय. आणि 30 धावांचं आव्हान असेल हरीश. नक्कीच एक दांडापेकर एक अनुभवी संघ आहे. अविनाश मयेकर यांच्याकडून खुशखबर येते ती. दांडापेकरच्या कुठल्याही फलंदाजांनी लगातार 3 चौकार जर ठोकले ते 1111 रुपयाचं कॅश प्राईज आहे. भव्य कॅश प्राईज आहे. रुचित, रोमेश आणि मनीषची गोलंदाजी पाहता थोडंसं कठीण जाणार आहे दांडापेकरला. पण जर इकडे येऊन आपण विचार केला तर दांडापेकरकडे परेश, शुभम साटका, हार्ड हिटर आणि प्रथमेश सारखा मॅच विनर आहे, हे विसरून चालणार नाही आपल्याला. निश्चितच मेन म्हणजे सामना जिंकण्यासाठी प्रॉपर शॉट सिलेक्शन, परफेक्ट टायमिंग, हे दोन्हीचं मिलाप झालं पाहिजे. तर कोणी कोणी असा गोल 3 चौकार, 3 चौकाराला 500 रुपये. दांडापेकरच्या कुठल्याही फलंदाजाला खुशखबर आहे. सुनील कर्देकर साहेब यांच्याकडून 3 चौकार जर तुम्ही टोकलेत हॅट्रिक तर 500 रुपयाची कॅश प्राईज आहे. 500 रुपये म्हणजे हॅट्रिक जर केली तर 1111 अविनाश मयेकर आणि 500 रुपये म्हणजे तब्बल 1611 रुपयाचं कॅश प्राईज आहे 3 चौकारावर. रुपेश, कुठे नेऊन गेलाय क्रिकेट?
म्हणजे तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून तर तुम्ही प्रसिद्ध होत आहे आणि कॅश प्राईज मिळून तुम्ही मालामाल सुद्धा होत आहे. 3 चौकार देवेंद्र मयकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिल्या 2 धावांनी खातं खोलतोय तो. जे 3 चौकार परेश खेचायचे आहेत, तब्बल 2100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. हरीश आपण पाहतोय 3 चौकारासाठीच आहे, 1 चौकारासाठी अजूनपर्यंत प्राइस लागलेला नाही दांडासाठी. पाहूया तो अरे हो हो पहिला गडी Clean bowled. परेश मोठा परेश झटका. केतकर बाद. सूर्य गोलंदाजी रुचित ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा केल्या होत्या परेशने, दुसऱ्या चेंडू काही समजू शकला नाही, त्रिफळाची बाद झाला. फलंदाजीला आलाय तो पंकज. आता मात्र अडचणीत आहे संघ. एक धक्का दिलाय तो दांडापॅकर संघाला रुचितनी. हा रुचित मालिकावारच्या रेसमध्ये मला वाटतं आता टॉपला आहे रुचित रुपेश. कारण परेशसारखाचा विकेट घेतला, 22 धावा केल्या, नॉट आऊट 17 धावा त्यांनी केल्या मागच्या ह्या सामन्यात आणि पहिला विकेट घेतला आहे त्यांनी. परेशचा ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवते रुचित. नक्कीच ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवतोय, पण त्यासाठी क्वालिफाय होणे महत्त्वाचं आहे भरट कोळ्या संघाला. डॉट बॉल येते पंकजला, त्यांनी टाकला ह्या डॉट बॉल. रुचित जबरदस्त गोलंदाजी, समजू शकला नाही पंकज. लगातार दुसरा डॉट, परेशचा 1 डॉट म्हणजे 3 डॉट बॉल. प्रथमेश फलंदाजीला आला नाही, हा मला शॉक आहे. काय सांगशील रुपेश? प्रथमेशला फिनिशरचा रोल दिलेला आहे मला वाटतं संघामध्ये. आणि अरे सूर्य गोलंदाजी एकच नावाचा जय जयकार होते भंडारा समाज हॉलमध्ये आजच्या या मॅचमध्ये. दांडा पॅकरची दांडी गुल करताना येते दिसते. लगातार दुसरा गडी बाद केलाय तो रुचित पाटीलनी. जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्की जोरदार टाळ्या रुचित पाटीलसाठी व्हायला पाहिजे मैदानातून. काय गोलंदाजी आहे. आणि आता मात्र मैदानात दाखल झालाय तो प्रथमेश. आता अंडर सगळी प्रेशर आहे अपेक्षा. संघ दांडा पॅकर संघ, पण हे 2 अनुभवी खेळाडू आहेत मैदानामध्ये. या प्रेशरमधून कसं आपल्या टीमला पहिलं तिरी न्यायचं आहे ते दोघांना चांगलंच माहिती आहे. नक्की त्यासाठी तर ते प्रोफेशनल खेळाडू आहेत. कुठल्याही दबावात जे दबावाखाली येत नाहीत ते खेळाडूच प्रोफेशनल असतात, तेच खेळाडू मोठे असतात. त्याच खेळाडूंना इतिहास लक्षात ठेवतं. रुचित आणखीन एक विकेट घेईल का? सुरेख गोलंदाजी काय षटक गोलंदाजी. संपले, 2 धावा धावा. दिल्या आणि 2 गडी बाद केले. केले. रुचितसाठी जोरदार टाळ्या. ही जर गोलंदाजी आवडली असेल तर दांडापॅकर सारख्या मजबूत संघासमोर परेश सारख्या फलंदाजाला आणि पंकज सारख्या फलंदाजाला बाद केलं ते रुचित पाटीलनी. वेल डन रुचित पाटील, जबरदस्त. सगळ्यांच्या नजरा हेरल्यात त्या रुचितनी खऱ्या अर्थाने. सरासरी 30 धावांचं लक्ष होतं. आता पूर्ण जबाबदारी असेल ती मला वाटतं शुभमच्या आणि प्रथमेशच्या खांद्यावर. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे या संघाला जिंकण्यासाठी. पाया गोलंदाजीला आलाय तो परेश. नक्की आतापर्यंत या सामन्यात गोलंदाजाचं अधिराज्य चाललंय. पहिलं षटक जर आपण पाहिलं रुपेश तर रुचितनी 2 धावा फक्त दिल्या आणि 2 क्लीन बोल्ड गडी बाद केले पंकज आणि परेश सारख्या फलंदाजाला. धावांसाठी झगडणं इथं सुरू आहे. हा चांगलं क्षेत्ररक्षण रुद्रेश उत्तम भाटकर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला आता 50 रुपयाचे कॅश प्राईज आले. म्हणजे हॅट्रिक चौकाराला पारितोषिक होते, तिथून आता प्रत्येक चौकाराला सुद्धा पारितोषिक आले. आणि विकेटवर राहणे महत्त्वाचं आहे दोन्ही खेळाडूंना. शेवटच्या 2 षटकामध्ये 10च्या सरासरी असले तरी मॅच जिंकवू शकतात असे 2 फलंदाज आहेत. आता मात्र सिंगल गेम पुढे नेतात दोन्ही खेळाडू. 1 धाव मिळते, धावसंख्या धावून पोचली ती 4 धावा. आणि प्रथमेशला एक सुवर्ण संधी आहे. जर आपण सामना जिंकवला तर उत्तम भाटकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नो चेंडू त्या दरम्यान 2 धाव मिळतील. एकच धाव मिळेल. धावसंख्या धावून पोचली ती 5 धावा. दुसरा षटक चालू आहे परेशच्या रूपात. आता मात्र सुरेख फटका, चौकार. गोळीसारखा चेंडू निघून गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार, पहिला चौकार येतो प्रथमेशच्या बॅटमधून.
सुरेख फलंदाजी. थोडंसं प्रेशर रिलीज होताना दांडापॅकर संघावरून. आता मात्र ॲव्हरेजमध्ये खेळताना दिसतात आपल्याला. आणि रुपेश सांगायसारखं झालं तर खरोखरच एक मॅच विनर ज्याला म्हणतात, कारण प्रथमेश सारखा हा एक फलंदाज, एक महान फलंदाज आपण म्हटलं तर की व्यावसायिक फलंदाज सुद्धा तो आहे. आणि त्याने तो त्याचा दर्जा दाखवून दिलाय की मी सुद्धा हा चक्रव्यूह फोडू शकतो. एवढ्या जणांच्या मध्ये परेश केतकर सारखेची गडी गमावल्यानंतर सुद्धा दांडापॅकर, त्याच्यानंतर पंकज मांजरेकर हा सुद्धा बाद होऊन आपण म्हणालात की पंकज आला त्यावेळेला म्हणालात की अजूनपर्यंत प्रथमेश का आलेला नाही, तर प्रथमेश यासाठी थांबलेला. परेश 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा आता मात्र शुभम पाहूया. सुरेख फटका. शुभमच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा. आता मात्र खूपच प्रेशर रिलीज झालं इथं दांडापॅकर या संघावरून. आणि रुपेश नक्कीच तुम्हाला सांगायचं झालं तर शुभमने हा चौकार ठोकलाय, परंतु त्याच्या अगोदर प्रथमेशनी चौकार ठोकला. ज्या वेळेला आपल्या सोबत आपल्याला साथ देणारा फलंदाज ज्या वेळेला चौकार ठोकत असतो त्यावेळेला दुसऱ्या फलंदाजाला सुद्धा त्याची दाद मिळली जाते, त्याला सुद्धा उत्स्फूर्तता मिळते आणि त्याच्याने सुद्धा दुसरा चौकार जाऊ शकतो. आणि शुभमने सुद्धा आपल्याला इथेच दाखवलंय. रुपेश आता मात्र प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय तो परेश. आता नक्कीच पारड फिरलंय. शेवटचा एक प्रेशर मध्ये प्रेशर हँडल करतात ते आता भरडकोल संघ आपण पाहतोय. खूप आणि खूपच रुपेश महागडा ठरलाय हा गोलंदाज परेश, ज्याने आपल्या षटक संपलेला आहे आणि आपल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा झालेल्या आहेत. त्याच्यापैकी परेश याने 14 धावा, तब्बल 14 धावा खर्च केल्यात. रुपेश थोडा महागडा ठरला आपल्या संघासाठी. 2 चौकार आले त्याच्या षटकामध्ये. सुरेख फलंदाजी केली, थोड्या एक्स्ट्रा पण दिल्या. आता मला वाटतं समीकरण राहिले ते 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सरासरी 7च्या सरासरीने आपल्या धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आणि खरं सांगायचं झालं तर हरीशजी मगाशीच म्हणाले होते की हा एक नौका संघ आत्ता त्याने पाय रोवलेत या क्रिकेटमध्ये आणि त्यांच्यासमोर एक एवढा मोठा संघ, नामवंत संघ धाव पाहतो होईल का, परंतु थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्यामध्ये एक धाव मात्र शुभमला नक्कीच मिळाली. कारण शुभमला माहिती आहे की आपल्याला दोघांनाही विकेटवर शेवटपर्यंत उभं राहायचं आहे. जर आपला सामना विजयाकडे वळवायचा असेल आणि श्रीराम जीवनासारख्या संघाला जर भरडकोल संघ मात देत असेल तर खरोखरच त्यांच्यात काहीतरी क्षमता आहे आणि आपल्याला विजयाकडे न्यायचं असेल तर आपल्याला दोघांना विकेटवर थांबावं लागेल. काय म्हणाल रुपेश? नक्कीच सुरेख फलंदाजी केली, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान. धावाची संधी पाहूया. धावबाद. एक चांगला डिसिजन दोन्ही अंपायरांकडून पाहायला मिळतोय. प्रथमेश धावबाद होऊन पहिल्यांदा वापस. खरोखरच रुपेश आपण पाहिलं की या सुपर पंचांची सुरुवात मला वाटतं माझ्या स्वतःच्या सामन्यातनं जीवनाकोळ्यातनं आपल्याला पाहायला मिळत असेल. सुरुवात ज्या वेळेला सुपर पंच आपण सीमारेषेबाहेर ठेवतो आणि त्याचा फायदा काय आहे हे खरोखरच इथं दिसून आलं आहे. आणि या पंचांचा खरोखरच अक्षय यांनी चांगली कामगिरी केली. आणि आता मात्र समीकरण झालंय ते 17 धावा झालेल्या आहेत, म्हणजेच 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. मनीष पुन्हा एकदा कमबॅक करतील का? जसं सामन्यामध्ये प्रथमेश आणि शुभमने सामना दांडापॅकरच्या बाजूने वळवला होता तसं मनीष आता भरडकोलच्या बाजूने हा सामना वळवेल का? रुपेश काय म्हणायचं आहे शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याबद्दल आपल्याला? नाही, नक्कीच आपण पाहतोय एक सामना आता चांगल्या रंगतदार होतोय दोन्ही संघांमध्ये. कधी पारडं इकडे कधी पारडं तिकडे असं झोकताना आपण पाहतोय. एक चांगला सामना आपण पाहतोय मैदानात. आजच्या दिवसातील मला वाटतं हा चांगला रोमांचक सामना आपण पाहतोय. सुरेख चेंडू त्या दरम्यान. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 9 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण असेल आता जिंकण्यासाठी दांडापॅकर या संघाला. सुरेख गोलंदाजी त्या दरम्यान मनीषशी 14 धावा खर्ची केल्या होत्या परेशने आणि पुन्हा एकदा वापसी करतो तो मनीष. एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भरडकोल संघाला सामन्यामध्ये परतवणारा असेल तो मनीष असेल, कारण खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. त्याला जर हीच लेंथ जर ठेवली गोलंदाजी त्या दरम्यान गोलंदाजी मनीष शुभमला सुद्धा तंबूत पाठवलंय, क्लीन बोल्ड केलंय. मात्र
धावसंख्या तिथेच थांबलेली 17 धावांवर चांगलं कमबॅक केलंय भरडगोल संघाने क्वालिफाय करण्यासाठी या सामन्यामध्ये. जर मनीषची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या मनीषसाठी. सुरेख वापसी करतो आपल्या संघासाठी. 17 धावा झालेल्या आहेत, 13 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. मात्र रुपेश 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामना थोडाफार का होईना पण भरडगोलच्या बाजूने झुकवलाय मनीषने. निश्चितच एक सुरेख गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर एक सुरेख गोलंदाजी आपण पाहतो मनीषच्या रूपातून. 2 गडी बाद केले आतापर्यंत मनीषने. एक गडी बाद केलाय. मोठा झटका दांडापॅकर संघाला आणि 1 धावबाद झाला त्याच षटकामध्ये. 2 गडी मोठे बाद झालेत ते दांडापॅकर संघाचे. दोन्ही मॅच विनर तंबूमध्ये परतलेत. 17 धावा झालेल्या आहेत, 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू झालेले आहेत. आता आला फलंदाजीला राहुल. तर पूर्णपणे जबाबदारी असलेल्या 2 खेळाडूंवर राहुल आणि सागर, एक अनुभवी खेळाडू आपल्या संघासाठी. पाहूया राहुल. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मनीष. सुरेख फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण रुचित. आणि काय अष्टपैलू खेळ दाखवतोय रुपेश हा. रुचित चांगली फलंदाजी करण्यात भेटली, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण सुद्धा. हे क्षेत्ररक्षण जर आवडलं असेल तर एक खिलाडू वृत्तीसाठी किंवा रसिक प्रेक्षक म्हणून नक्कीच मी म्हणण्या अगोदरच टाळ्या झाल्यात. रुपेश म्हणजे बघायचं रुचीचा खेळ नक्कीच पब्लिकांना आवडलेला आहे, प्रेक्षकांना. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. सागर असेल फलंदाजी मार्कवर. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दांडापॅकर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा आणि 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मनीष याने फक्त 3 धावा रुपेश खर्च केल्यात आणि 1 गडी आपल्या खात्यात तर 1 गडी धावबाच्या रूपाने संघाच्या खात्यात जमा केलंय. आणि टर्निंग पॉईंट काय असेल तर ती मनीषची गोलंदाजी असेल. कारण त्या गोलंदाजीमध्ये जे 2 फलंदाज बाद झाले तो एक होता प्रथमेश आणि एक होता शुभम. आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू आणि सागर बाद. आता मला वाटतं खराब कॉलिंग दोघांमध्ये. विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय हा नौखा संघ किंग कोहली भरडकोल. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी राहुल पहिल्या चेंडूमध्ये चांगला फटका मारण्यात यशस्वी झाले होते. चांगला प्रॉपर टायमिंग झाला होता. पुन्हा एकदा राहुल पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. शेवटपर्यंत रुपेश काही सांगू शकत नाही. राहुल सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानात उभा आहे आणि हा स्वैर घोषित करताय. ज्या वेळेला पंच 2 हात जमिनीलगत फलकावतात त्यावेळेला निश्चितच एक अवांतर धाव विरोधी संघाला दिली जाते. आणि जिथपर्यंत राहुल मैदानावर उभा आहे तोपर्यंत आपण राहुलची फलंदाजी आपल्याला माहीतच आहे की काही घडू शकतं आणि घडवू शकतो हा फलंदाज. आणि आता मात्र राहुल बाद. आता मात्र खूपच प्रेशरमध्ये खेळताना पाहायला मिळतं दांडापॅकर संघाचे खेळाडू. आवश्यकता नव्हती या शॉटची. मला वाटतं 2 चौकारांची फक्त आवश्यकता होती. थोडे जास्त प्रेशरमध्ये खेळताना दिसले आता या सामन्यामध्ये. 5 गडी बाद झाले. 3 चेंडू आणि रुपेश 10 धावा म्हणजे नक्कीच 3ही मोठे फटके मारावे लागतील. अक्षय याला 3 चेंडू मध्ये 10 धावा. पहिलाच फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर फायदा उचलू शकला असता अक्षय, परंतु तसं केलेलं नाही. मला वाटतं पूर्ण दारोमदार सिद्धूच्या खांद्यावर देऊन उभा राहिलाय. सिद्धूने जर आता 2 चेंडू मध्ये 2 चौकार ठोकले तर मला वाटतं या टुर्नामेंटची पहिली सुपर ओव्हर आपल्याला दुसरी सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण बघू. आणि सिद्धू हे करू शकतो. फुलटॉस चेंडू. सुरेख फटका. तेवढं सुंदर झेल आणि झेल मनीष यांनी खरोखरच नो डाऊट एक टाळ्या तर नक्कीच झाल्या पाहिजे या कॅच साठी सुद्धा. एक टीम युनिटी पाहायला मिळते. एकच खेळाडूचं प्रदर्शन नाही तर सर्व खेळाडूंचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय भरडकोल या संघाकडून. शेवटचा चेंडू प्रत्येक खेळाडू 100% देतो आपल्या संघासाठी आणि बाद ऑल आउट होतोय दांडापॅकर संघ. सामना जिंकतोय तो भरडकोल संघ. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. एक संघ एवढ्या मोठ्या मॅच मध्ये जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या संघासाठी. एक नौखा संघ क्वालिफाय करतोय. किंग कोहली भरडकोल या संघाने ग्रुप बी मध्ये क्वालिफाय केले पहिल्या इनिंग साठी. आणि
या सामन्याचा आपण सामनावीर घोषित करू आणि या सामन्याचं सामनावीरचं जे पुरस्कार प्रदान करतील ते काय ऋषिकुमार मोहित यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर हे पारितोषिक प्रदान करण्यात येईल आणि या सामन्याचा सामनावीर आहे ज्यांनी आपल्या बॅट मधून एका दोन चौकारांच्या मदतीने 17 धावा कुटल्या आणि आपल्या षटकामध्ये 2 गडी मिळवले असा किंग कोहली भरडकोल संघाचा रुचित याला सामनावीर